अनिल वैद्य यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। अनिल वैद्य सर्वांना सर्वजण ओळखतातच। अनिल वैद्य सरांची आतापर्यंत 19 पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत आणि वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये अनेक वेगवेगळ्या विषयांवरचे लेख त्यांनी प्रसिद्ध केलेले आहेत। वाचकांना खूप त्याचा फायदा झालेला आहे। मी प्रवीण नांगुर्डे, सायकोथेरपिस्ट आणि फ्रीलान्स जर्नलिस्ट। आज जातीचा जो दाखला आहे त्याविषयी आपण समजा आईवडिलांचं भांडण झालेलं आहे, आईवडील सेपरेट राहतात किंवा त्यांचा डिवोर्स झालेला आहे आणि आईकडे मूल वाढत आहे, मुलगा असेल मुलगी असेल, आणि ते मूल वाढत असताना त्याला जातीचा जो दाखल्याचा जो समस्या प्रश्न जो निर्माण झालेला त्या विषयावर आपण सरांशी चर्चा करणार आहोत। सर आपलं हार्दिक स्वागत। सर, जो जातीचा दाखल्याचा जो मुद्दा आहे, तर समजा मूल मुलगी आईकडे वाढते आहे, दोघांचं सेपरेशन, आईवडिलांचं सेपरेशन झालेलं आहे किंवा डिवोर्स झालेला आहे, वेगवेगळे राहतात आणि मुलांना जातीच्या दाखल्याचा प्रश्न निर्माण होतो। त्यावेळेस आईच्या जातीचा दाखला, आईच्या नावावरचा जातीचा दाखला किंवा आईची जी जात आहे ती मुलाला लागते का? हा महत्त्वाचा मुद्दा आहे। अनेकदा ही प्रकरणं आपल्याकडे येतात की पती पत्नीचं भांडण होते आणि त्या भांडणामध्ये काय होतं की मुलं जे आहेत ते आईकडे राहतात आणि वडील वेगळे राहतात। या दोघांच्या भांडणामध्ये काय की जेव्हा मुलांना दाखल्याची गरज भासते त्यावेळी ते वडिलाचे डॉक्युमेंट पाहिजे असतात। जो अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीय यांना जातीचे दाखले देण्याचा जो कायदा आहे, 2000चा जो कायदा आहे विनिमय 2000 मध्ये जो नियमावली केली त्यानुसार वडिलाकडले डॉक्युमेंट पाहिजे अर्जदाराच्या, म्हणजे मुलाच्या वडिलाचे डॉक्युमेंट, आईचे डॉक्युमेंट चालत नाही। तर मग अशा वेळी काय होतं की त्या वडील ते दाखलेच देत नाही, कारण त्याचा पत्नीवर राग असतो आणि काही प्रकरणामध्ये खूप शंका कुशंका, त्यांची भांडणाची जे उंची आहे, हाईट आहे ती फार वेगवेगळी असते। आता आम्ही वकिली क्षेत्रात असल्याने, न्यायालय क्षेत्रात काम केल्यामुळे खूप आरोप प्रत्यारोप असतात। इथपासून तर ते मूल माझंच नाही इथपर्यंत म्हणण्याची मदत जाते सिच्युएशन खूप झालेली असे कुटुंबात। त्यामध्ये आता काही मुलं तर मी असे बघितले की ते पदवीधर झाले तरी त्यांना वडिलांनी दाखला दिला नाही आणि त्या मुलांनी अनुसूचित जाती जमाती ओबीसीचे असून सुद्धा त्यांना खुल्या प्रवर्गात प्रवेश घ्यावा लागला। आता एक प्रियंका सर्वदे नावाची मुलगी आहे बार्शीची, ती ग्रॅज्युएट झाली पण नाही, वडिलांकडून दाखलेच नाही मिळाले, त्यामुळे मग दाखलाच नाही। असे अनेक प्रकरण आहे। तर काय झालं होतं की एक भारती बडवाई या मुलीला असाच त्रास झालेला होता, अचल भारती बडवाई। तर तिला दाखला मिळाला नाही, तो ओबीसी होते ऍक्च्युली। त्यांनी उच्च न्यायालयात केस दाखल केली नागपूर बेंच पुढे। नागपूर बेंचनी निकाल दिला की आईच्या दाखल्यावरून या मुलीला दाखला द्यावा, वडिलाचा दाखला दिला जात नाही, मिळत नाही किंवा वडिलाचा दाखला उपलब्ध होत नाही किंवा वडील देत नाही। तर ते प्रकरण वर्तमानपत्रात आलं, बातमी आली, त्यावरून मी एक आर्टिकल लिहिलं होतं की क्रांतिकारी निर्णय म्हणून। बरं आणि समाज माध्यमातही ते फार फिरलं। तर मला खूप महिलांचे फोन आले की आमचाही हा प्रॉब्लेम आहे, काय करावं। मग मी प्रत्येकाला ते सांगत होतो। त्यांचे वडील वकील होते नागपूरचे, मला वाटते देशपांडे वकील होते, त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडून मी ती जजमेंटची कॉपी घेतली आणि त्यानंतर त्यांना मी कॉपी देत होतो। मग मला असं वाटलं की हा प्रॉब्लेम फार मोठा आहे, म्हणून मग काय केलं, आईचा हक्क नावाचा एक ग्रुप तयार केला, व्हॉट्सअप ग्रुप केला। अगदी त्यावरून आपण काही निवेदनही दिले तुम्हाला, त्या ग्रुपचं एक मी आहे व आम्ही त्याचं ते एक लेटर पॅड बनवलं। बरोबर, मी अध्यक्ष झालो, यांना सचिव बनवलं होतं तुम्हाला, आणि तुम्ही स्वतः मंत्रालयात कितीतरी निवेदनं नेऊन दिले मंत्र्यांना। नंतर दीप्ती राऊत पत्रकार, दिव्य मराठीला होत्या त्या, बिलकुल, त्यांनी पण या विषयाला त्यांच्या जो एक त्यांचा महिलांवर एक माधुरी काय नावाचा एक विशेषांक निघतो दर बुधवारला की काय एका दिवशी निघतो, त्यामध्ये पण त्याला हायलाइट केलेलं होतं। त्यांनी पण बराच प्रयत्न केला, आताही करत मधुरा। तर हा विषय जो आहे ना हा सुटलेला नाही, म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाने
दाखला देण्याचा आदेश दिला, परंतु तो फक्त एका केस पुरता दिलेला आहे. त्यामुळे प्रत्येकाला हायकोर्टामध्ये जावं लागतं. अच्छा, ती सिस्टीम पुन्हा ऑपरेट करावं लागते. मग आता अर्जदार जे असतात त्यांना आईच्या दाखल्यावरून दाखला पाहिजे. त्यांना तिथे तो दाखला मागितल्यानंतर तो नामंजूर होईल तहसील कार्यालयात. तो नामंजूर झाल्यानंतर त्याला उच्च न्यायालयात रीट पिटिशन दाखल करावे लागेल आणि मग न्यायालय त्यांना सांगेल की यांना आईच्या दाखल्यावरून या मुलांना दाखला देण्यात यावा. तर अशी ते सिस्टीम आहे. मला अजून मधून 15 दिवसातून फोन येतात, विचारतात, सर आम्हाला आईच्या दाखल्यावरून पाहिजे आहे. नाव पण दाखल केलेलं आहे, मुलीच्या नावापुढे वडिलाचं नाव काढून आईचं नाव दाखल केलं आहे. काही लोकांनी चालतं, त्याला काही नाही. तुम्ही कोणतंही नाव धारण करू शकता, आईचं नाव लावू शकता किंवा वडिलाचं नाव दाखल करू शकता. त्याला काही कायद्याची अडचण नाही. तो व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. त्या मुलाला जो आवडतो, काही मुलांना वडिलाचं नाव आवडत नाही कारण त्यांनी बघितलेलं असतं आपल्याला या वडिलाचं काहीच प्रेम मिळालेलं नाही, आईला त्रास दिलेला आहे. त्यामुळे काही मुलांना वडिलाचं नाव मुळी आवडत नाही, ते आईचं नाव लावतात. अच्छा, आणि मग त्याचा काही प्रॉब्लेम नाही, आईचं नाव धारण करा किंवा वडिलाचं धारण करा. परंतु दाखला काढताना मात्र जन्मदात्या वडिलाचा दाखला पाहिजे, कास्ट सर्टिफिकेट किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट. आणि अनुसूचित जातीचा असेल तर 1950च्या पूर्वीचा दाखला त्या कुटुंबाचा, आजोबाचा वगैरे. आणि ओबीसीचा असेल तर आय थिंक 1960चा पाहिजे, ते कन्फर्म करून घ्यावं. तर हा दाखला प्रत्येकाला मिळवण्यासाठी उच्च न्यायालयाकडून आदेश घ्यावा लागतो. बरं. म्हणजे राज्याच्या उच्च न्यायालयाकडनं. हा, म्हणजे आता समजा तो विदर्भात आहे तर नागपूर बेंच लागू पडतं. इकडे मुंबई नाशिक विभागात असेल तर मुंबई, गोवा, औरंगाबाद मराठवाड्यासाठी औरंगाबाद बेंच कडून. परंतु काय होतं की राज्य सरकारने जर त्या कायद्यामध्ये बदल केला की अर्जदाराच्या वडिलाचा किंवा आईचा दाखला असेल तर त्याला जातीचा दाखला द्यावा, बरोबर, असा जर नियम केला तर मग हे प्रत्येक वेळी हायकोर्टामध्ये जाण्याची गरज भासणार नाही. हायकोर्टाचा निर्णय आता इंडिव्हिज्युअल केस पुरता आहे. म्हणून सर्वसमावेशक असं राज्य सरकारने जर बदल केला किंवा अशा प्रकरणामध्ये ज्या मुलांचं संगोपन आईने केलेलं आहे आणि वडील दुर्लक्ष करतात किंवा वडिलाचा दाखला मिळत नाही किंवा देत नाही, तर अशा प्रसंगी आईच्या दाखल्यावरून त्या मुलांना जातीचा दाखला द्यावा. मग तो SC असो, ST असो की OBC असो. अशी तरतूद जर त्या कायद्यामध्ये केली तर हा प्रश्न राहणार नाही. अगदी. काय झालं की संविधानामध्ये कलम 21 नुसार स्त्री पुरुष समानता आहे. 15 मध्ये स्पष्ट आहे की कुठल्याही या पुरुषाचा व्यक्तीचा लिंगावरून भेद केला जाणार नाही. कॉन्स्टिट्यूशन मध्ये स्त्री पुरुष इक्वॅलिटी जर दिली आहे तर मग त्या महिलांच्या दाखल्यावरून मुलांना का दाखला मिळू नये? मिळाला पाहिजे. हा बदल राज्य सरकार आणि केंद्र सरकारनी कायद्यात करून दिला पाहिजे. त्यामुळे काय होईल की महिलांना एक अधिकारही मिळेल. कायद्याने दिलेले अधिकार मिळवणं हे पण महिलांचं कर्तव्य आहे, त्यांच्या कार्यकर्त्या नेत्या. बरोबर. स्त्री पुरुष समानता म्हणतात कशाला? बिलकुल. कायद्याने दिलेले अधिकार त्यांनी प्राप्त केले तरच म्हणता येईल ना. तर अशी परिस्थिती आहे. अत्यंत महत्वाची माहिती सरांकडून आपण घेतलेली आहे. आपल्यालाही काही समस्या असतील तर आपण जरूर संपर्क करा. चॅनलवर कॉमेंट्स लिहा. कॉमेंट्स लिहिल्यानंतर काही तुम्हाला जर अपेक्षा असतील तर त्या पद्धतीने फोनही करू शकता. फोन आपल्या लिंकमध्ये आहेच ऑलरेडी. आपण ह्या जे केसेस झालेले आहेत, आणखी 3-4 केसेस आहेत ज्यामध्ये उच्च न्यायालयाने आईच्या दाखल्यावरून मुलांना दाखला देण्याचे आदेश दिले. तर कोणाला जर असा उच्च न्यायालयात प्रकरण दाखल करायचं आहे तर त्यांना त्याचे संदर्भ देण्यासाठी ह्या व्हिडिओच्या शेवटी नक्कीच आपण ती माहिती देऊया आणि लिंक मध्ये पण टाकूया. अगदी. तर सरांनी सांगितल्या पद्धतीने लिंक मध्ये संपूर्ण माहिती येईलच. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा. सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही. सबस्क्राईब करायचा, शेअर तर नक्की करायचं. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचणं खूप गरजेचं आहे. महिलांपर्यंत विशेषतः ही माहिती पोहोचणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही शेअर जरूर करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कॉमेंट्स जरूर लिहा. धन्यवाद सर. धन्यवाद.